हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे एकदम साधं आणि सोप्या पद्धतीचं पण चवीला एकदम भारी म्हणजेच फोडणीचं बेसन पिठलं. हे पिठलं भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत आपण खाऊ शकतो. तर चला मग फोडणीचं बेसन पिठलं कसं बनवायचं तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि फोडणीच्या बेसन पिठासाठी लागणारं साहित्य पण बघूया. तर त्यासाठी 1 वाटी बेसन घ्यायचं, जिरं, लसण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या इथं 7 ते 8 घेतलेल्या आहे, म्हणजे कमी तिखट असल्यामुळे मी जास्त घेतल्या. नंतर याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं, म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आणि मीडियममध्येच ठेवायचं वाटण, म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही. असं आपण इथं वाटण तयार करून घेतलं आणि यामध्ये लाल तिखट घालायचं नाही. फोडणीच्या बेसन पिठल्यामध्ये फक्त हिरवी मिरचीचाच वापर करायचा. नंतर ठेवायची इकडं कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची आणि नंतर घालायचं वाटण आणि वाटण छान इथं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. नंतर थोडी हळद घालायची आणि ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि व्यवस्थित सर्व हे फ्राय झाले की नंतर घालायचं पाणी घालायचं. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं, म्हणजेच आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे, म्हणूनच याला फोडणीचं बेसन पिठलं म्हणलं जातं. आणि आपल्या नॉर्मल बेसन पिठल्यापेक्षा हे खरंच खूप भारी लागतं खायला, फोडणीचं बेसन पिठलं. आणि फ्राय झाल्यानंतर इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. दीड ग्लास पाणीनंतर चवीनुसार मीठ घालायचं. 1 वाटीच्या बेसन पिठाला 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. नंतर याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं. आपल्याला या पाण्याला इथं उकळ काढून घ्यायचा आहे, 1 ते 2 उकळ. नंतर इकडं बेसन पीठ एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं, टाकायला आपल्याला सोपं जाईल. आणि त्यासाठी इथं मी अशी एक रईसारखं घ्यायचं, म्हणजे बेसन हटायला. आणि चला आता इकडे आपल्या पाण्याला पण उकळ फुटला होता. फोडणीच्या पाण्याला असा उकळ येऊ द्यायचा आणि नंतर थोडं थोडं करून बेसन पीठ घालायचं. अगदी थोडं थोडं घालायचं, पूर्ण एकदम टाकायचं नाही, त्याच्यामध्ये गोळे तयार होतात एकदमच सर्व टाकून दिलं की. याकरता थोडं थोडंच बेसन पीठ घालायचं आणि असं हटवून घ्यायचं. गॅस इथं मीडियम ठेवायचा आणि असं थोडं थोडं करून मी इथं बेसन पीठ घातलं आणि हटवून घेतलं. आणि कोणी कोणी हे फोडणीचं बेसन पिठलं खाल्लेलं आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या बेसन पिठल्यामध्ये कांदा घालत नाही. थोडी इथं हटायलाच मेहनत लागते. आणि असं इथं मी थोडं थोडं बेसन घालून व्यवस्थित हटवून घेतलं आणि मंद आचेवर सतत हलवत राहायचं, जोपर्यंत पिठलं छान घट्ट आणि मऊ होत नाही तोपर्यंत सतत त्याला हलवत राहायचं, म्हणजे खाली पण लागलं नाही पाहिजेत.
आणि छान त्याला मऊसूत टेक्स्चर पण आलं पाहिजेत. आणि हे बघा असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गोळे राहिले नाही पाहिजेत. सतत असं हलवत राहायचं. आणि हे बघा असं आपलं हे फोडणीचं बेसन पिठलं इथं तयार व्हायला लागलं होतं. नंतर परत मी चमचेच्या साहाय्याने परत एकदा हलवून घेतलं. गॅस स्लोच ठेवायचा आणि छान असं हलवून घ्यायचं. आता हे व्यवस्थित इथं तयार झालं होतं. नंतर त्यामध्ये घालायची थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. म्हणजे पाणी उकळताना कोथिंबीर घालायची नाही, अशी बारीक चिरून वरून घालायची. त्याची टेस्ट खूप भारी लागते. बेसन पिठलं झाल्यानंतर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि छान असं हे गरमागरम फोडणीचं बेसन पिठलं इथं तयार झालं होतं. आणि याला तुम्ही भाकरीसोबतच खा आणि ते पण गरमागरमच खा. खरंच खूप भारी लागतं आपल्या नेहमीच्या बेसनापेक्षा. आणि याला असं फोडणीच्या पाण्यात बनवलं जातं, म्हणून याला फोडणीचं बेसन पिठलं म्हणलं जातं. आणि तुमच्याकडे ह्या बेसन पिठल्याला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि इथं मी बाउलमध्ये काढून घेतलं आणि यावर थोडं तेल घालून, खाताना थोडं तेल घालायचं. आणि झणझणीत फोडणीचं बेसन पिठलं इथं तयार झालं. आणि तुम्हालाही बेसन पिठलं कसं वाटलं कमेंटमध्ये मला ते पण सांगा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे फोडणीचं बेसन पिठलं इथं तयार होतं. म्हणजे खूप असं सामान पण लागत नाही, अगदी कमी साहित्यात आणि ते पण झटपट. मग तुम्ही कधी बनवताय असं फोडणीचं बेसन पिठलं ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.